या सगळ्या प्रकरणामध्ये बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी काही आरोप केलेले आहेत। बेस्ट बस अपघात झालेली बस ही कॉन्ट्रॅक्टची होती असं समजतंय। शशांक राव यांनी ही सगळं माहिती दिलेली आहे। चालक सुद्धा कॉन्ट्रॅक्टरकडूनच दिलेला होता असं देखील कळतंय। कॉन्ट्रॅक्ट बसेस बंद करून स्वतःच्या बसेस घेतल्या जाव्यात असं सुद्धा शशांक राव यांचं म्हणणं आहे। शशांक राव हे बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस आहेत आणि त्यांनी हे सगळे गंभीर आरोप या अपघाताच्या घटनेनंतर आता केलेले आहेत। सगळ्या मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून बेस्ट ओळखली जाते, मात्र त्याच्यात असा गंभीर अपघाताचा एक प्रकार समोर आलाय। तर या सगळ्या प्रकरणावर शशांक राव यांच्याशी पुढारी न्यूजनं संवाद साधला होता। बघूयात त्यामध्ये नेमकं ते काय म्हणाले ते। असं आहे की बीएसटीचे अनेक रूल्स आहेत। म्हणजे एखादी बस कशी मेंटेन करावी, त्याचं देखरेख कसं करावं, याचे रूल्स आहेत ज्याच्यामुळे बसेस व्यवस्थित मेंटेन होतात। दुसरं, ज्या वेळेला कामगार कामावर लागतो, ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल, त्याच्या सुद्धा सविस्तर व्यवस्थित ट्रेनिंगचे नॉर्म्स आहेत। कॉन्ट्रॅक्टर पैसे वाचवण्याच्या अनुषंगाने कोणतेही रूल्स आणि नॉर्म्स पाळत नाहीयेत। मेंटेनन्सचं पाळत नाहीयेत, कसलेही पाळत नाही आहे। आणि त्यामुळे काय होतं की समजा आता ते पगार कमी देतात, त्यामुळे त्यांच्याकडे कर्मचारी कमी असतात कधी कधी। तर आज आलेला माणूस उद्या गाडीवर चढतो, त्या ड्रायव्हरची काहीच चुकी नसते, कारण त्याला कामावर दिलं जातं, तो काम करतो, पण त्याची ट्रेनिंग होत नाही। त्याच पद्धतीने मेंटेनन्स तुम्ही जर बघितलं असेल, गेले 5-6 महिन्यामध्ये 2 ते 3 इन्सिडेंट्स झाले जिथे अजून एका कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या जळाल्या। लकीली ड्रायव्हर आणि कंडक्टरने वेळेत भूमिका घेतली म्हणून पॅसेंजर्सचा जीव वाचला, पण पूर्णची पूर्ण बस जळालेली आहे। अशा इन्सिडेंसेस आधी कधी झालेल्या नव्हत्या आणि वारंवार आम्ही सांगतोय की कॉन्ट्रॅक्टर्स कुठेही गाड्या मेंटेन करत नाहीयेत, कुठेही कोणते नियम पाळत नाहीयेत आणि त्यामुळे मुंबईकर जनतेच्या जीवाला धोका आहे। तर आपण बघितलं शशांक राव यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलं ते। याबाबत आपण आणखी चर्चा करणार आहोत। माझे सहकारी विक्रांत शिंदे सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी याबाबत आपण बोलूया। विक्रांत, कॉन्ट्रॅक्टर कडून दिला गेलेला ड्रायव्हर असेल किंवा त्यांच्याकडूनच दिली गेलेली बस असेल, या ज्या छुप्या खासगीकरणाचा हा जो परिणाम झालेला आपल्याला दिसतोय, हा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ म्हणावा लागेल। या संदर्भात नेमके काय नियम अटी लागू असतात, याबाबत काही तपशील आहेत का? रिद्धी, खरं तर हे जे प्रकरण आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर दिल्या गेलेल्या बसेस याविषयी बेस्टच्या ज्या सगळ्याच संघटना आहेत, म्हणजे बेस्ट वर्कर्स युनियन असेल, बेस्ट कामगार सेना असेल, या सगळ्या संघटना, आणखी ज्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांचं असं म्हणणं आहे की खाजगीकरण हे नसावं, बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या बसेस या असाव्यात। मात्र तसं होताना पाहायला मिळत नाहीये। आत्ताच्या घडीला बेस्टकडे स्वतःच्या जेवढ्या बसेस आहेत त्यापेक्षा जास्त या कॉन्ट्रॅक्टच्या बसेस आहेत। म्हणजे एसी बसेस ज्या आहेत त्या जवळपास सगळ्याच कॉन्ट्रॅक्टच्या आहेत आणि मग या कॉन्ट्रॅक्टच्या बसेसवर जे नेमले जातात ते ड्रायव्हर सुद्धा कॉन्ट्रॅक्टचे असतात। आता यामध्ये मुद्दा असा आहे की जे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत त्यांचे पगार वेळेवर होत नाहीत असा शशांकराव यांचा आरोप आहे आणि ती वस्तुस्थिती आहे। त्यांना डबल शिफ्ट करावी लागते काही वेळेस, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। बेस्टच्या बसेसचे जे नॉर्म्स असतात, जे बेस्ट प्रशासनाच्या स्वतःच्या बसेससाठीचे नॉर्म्स आहेत की इतकी वर्ष बस वापरली पाहिजे, इतक्या किलोमीटर नंतर त्याचं सर्व्हिसिंग झालं पाहिजे। दररोज जेव्हा बेस्ट बसेस या डेपोमध्ये येतात तेव्हा त्या बसेसची चाचपणी केली जाते, त्या बसेस चेक केल्या जातात, त्यामध्ये काही बिघाड आहे का हे तपासलं जातं। मात्र या कॉन्ट्रॅक्टच्या बसेस संदर्भात हे होतं का, हा प्रश्न, हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे। आणि सोबतच मग जे ड्रायव्हर आहेत त्यांना पुरेसं ट्रेनिंग दिलं जातं का, तर ते दिलं जात नाही असा आरोप शशांक राव यांनी केलाय। जर ट्रेनिंग दिलं जात नसेल तर मग ही गंभीर बाब आहे आणि खरं तर मुंबईकरांच्या जीवाशी, मुंबईकरांची रक्तवाहिनी जर मुंबई लोकल असेल तर मुंबईकरांचा श्वास ही मुंबईची बेस्ट आहे असं सामान्यपणे मुंबईकर म्हणतात। म्हणजे अगदी ट्राम पासून सुरू झालेला बेस्टचा हा प्रवास आहे आणि आज आपण या टप्प्यावर आलेलो आहोत की बेस्टच्या छुप्या खासगीकरणाच्या अजेंड्यासाठी म्हणून ह्या कंत्राटच्या बसेस आणि त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाशी होत असलेला खेळ असं हे सगळं प्रकरण आहे। अगदी विक्रांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी। एकंदरीत पुढारी न्यूजनं यापूर्वी सुद्धा माझी बेस्ट माझा हक्क अशा पद्धतीचं एक अभियान राबवलं होतं। सामान्य माणसाचं बेस्ट संदर्भात काय म्हणणं आहे, काय मागण्या आहेत, याबाबतचा पुढारी न्यूजनं एक पाऊल उचललं होतं आणि त्यांच्या मागण्या आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवल्या होत्या। पण आता हा जो कालचा गंभीर प्रकार बेस्टच्याच बाबतीत घडलाय, या अपघातानंतर आता पुढारी न्यूजनं काही प्रश्न उपस्थित केलेत, ते नेमके काय आहेत ते आपण बघूया। बस चालक संजय मोरेने पहिल्यांदाच बेस्ट बस सारखी मोठी गाडी चालवली, बेस्टनं असा चालक नेमलाच कसा? आतापर्यंत चालक संजय मोरेनं लहान गाड्या चालवल्या होत्या, वर्दळीच्या मार्गावर त्याला प्रवासी बस कशी सोपवली गेली?
संजय मोरे हा कंत्राटी कर्मचारी होता. कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेस्ट बस चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं का? बेस्ट उपक्रमात कठीण प्रशिक्षण दिलं जायचं. कंत्राटी पद्धतीनं घात केलाय तसं प्रशिक्षण नसतं, हे खरं आहे का? बेस्ट बस अपघातानंतर 1 तास स्थानिक रहिवासीच मदत कार्यात सहभागी होते. बेस्ट प्रशासन कधी सक्रिय झालं? हे सगळे प्रश्न पुढारी न्यूजनं उपस्थित केलेत.